ओबीसी आरक्षणावरती राज्याने दरोडा टाकला आहे असा थेट आरोप खरं तर लक्ष्मण हाके यांनी केला आहे। सध्या लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। जो अहवाल तुम्ही पाहिला आहे आणि या अहवालाच्या संदर्भानेच तुम्ही ओबीसीच्या आरक्षणावरती दरोडा टाकला असा थेट आरोप केला आहे। हो, निश्चित लोकनियुक्त सरकारकडून दरोडा घातलाय असं माझं म्हणणं आहे। कारण सुप्रीम कोर्ट असो किंवा राज्य मागासवर्ग आयोग असो किंवा वेगवेगळ्या न्यायव्यवस्थेचे डिसिजन निर्णय असोत, त्या निर्णयामध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं होतं। पण महाराष्ट्रामध्ये कुणबी या शब्दाचा या सुतावरून स्वर्ग गाठण्याचा हा प्रकार आहे आणि कुणबीच्या नोंदीद्वारे ज्यांना सामाजिकदृष्ट्या मागासांना जे ओबीसीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे त्या आरक्षणामधला समावेश करण्याचं काम जर 8,25,851 कुणबी प्रमाणपत्र जर इश्यू केले असतील आणि त्यांचं जर इन्क्लुजन ओबीसीमध्ये झालेलं असेल तर महाराष्ट्रातला जो ओबीसी आहे, जे विजयंती आहेत, त्यांचं आरक्षण कसं टिकतंय? मला असं म्हणायचं आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी, ज्या आमदारांनी, ज्या मंत्र्यांनी या महाराष्ट्रामधल्या 12 करोड जनतेच्या दायित्वाची, ममत्वाची, हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची शपथ घेऊन त्या पदावर गेले, त्याच माणसांनी एवढी 8-8.5 लाख प्रमाणपत्र इश्यू केली का? आणि ही माहिती महाराष्ट्रभर प्रसारित होती, ही जर खरी असेल तर मग महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या आरक्षणावर हा सरळ दरोडा घातलेला आहे। मनोज जरांगे पण असं म्हणतात की सरकारने आमची आश्वासने पाळली नाही, त्यामुळे 29 ऑगस्टला आता मी मराठे सर्व मुंबईत धडकणार आहेत आणि आमरण उपोषण करणार आहेत। जरांगे नावाचा एक भंपक माणूस आहे, बावळट माणूस आहे, शिवराळ भाषेत तो बोलतो, कुणाला तरी वैयक्तिक टार्गेट करतो आणि परत या महाराष्ट्रातलं लोकनियुक्त सरकार वास्तव परिस्थिती त्याला सांगायला तयार नाही, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगायला तयार नाही, सामाजिक मागासलेपणाचे निकष सांगायला तयार नाही। सरकार मात्र कुणब्याच्या नोंदी शोधायसाठी एखाद्या समितीचं गठन करतं। राज्य मागासवर्ग आयोग महाराष्ट्रात अस्तित्वात असताना ज्या आयोगाला घटनात्मक एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन ओबीसी मधला करण्याचा जो घटनात्मक अधिकार आहे, त्या आयोगाचं कुठलंही मत न घेता, त्या आयोगानं काय म्हणून घेतलंय, काय काम करून ठेवलंय, काय डिसिजन घेतलेले आहेत त्याचा कुठलाही विचार न करता, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार न करता अशा नोंदीच्या द्वारे जर 8 लाखाहून जास्त प्रमाणपत्र वितरित करत असतील तर मला वाटतंय हा घटनेवरचा दरोडा आहे। मी परत एकदा सांगतो। खरं तर तुम्ही एकंदरीत म्हणतात की विधानसभामध्ये आम्ही सर्व ओबीसी सरकारच्या पाठीमागे उभं राहिलो, त्याच्यामुळे ते सत्तेत आलो होते। आता कुठंतरी ओबीसीच्या म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने केलंय का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझं एकच सांगणं आहे, ओबीसी हा सायलेंट व्हॉइस असलेला ओबीसी आहे। ओबीसी हा शांत राहतो, ओबीसी रस्त्यावर उतरत नाही, ओबीसीला काही कळत नाही असं तुम्ही याचा अर्थ काढू नका। जे लोकसभेला झालं होतं त्याच्या उलट विधानसभेला करण्याचं काम ओबीसीनी केलंय। हे मी आज नाही बोलत, निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी महाराष्ट्राला सांगितलेलं होतं की हरियाणापेक्षा दुप्पट पॅटर्न महाराष्ट्रात आहे आणि त्याचं प्रत्यंतर विधानसभेला दिसलेलं आहे। ओबीसी शांत राहतो, ओबीसीचा व्हॉइस सायलेंट आहे, याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि विशेष करून 2 उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये याचा बोध घेतला पाहिजे। मनोज जरांगेसारखा उंट म्हणजे ओबीसींच्या झोपडीत घुसतोय, त्यामुळे आरक्षण उद्ध्वस्त होतंय असं खरं तर तुम्ही वक्तव्य केलं। पण एकीकडे मनोज जरांगे असं म्हणतात की ओबीसी आणि मराठे आम्हाला खरं तर एकत्रित राहायचे, आम्हाला कुठलाही वाद निर्माण करायचा नाही। म्हणजे ओबीसीच्या तंबूमध्ये घुसल्यानंतर तू एकत्रित राहणार? गावगाड्यातला जो बलूत आहे, जो अलूत आहे, ज्या भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, जो जोशी समाज आहे, जो नाथपंथी डवरी गोसावी आहे, जो पात्रवट आहे, जो भामटा आहे, जो टकारी आहे, जो बेरड रामोशी आहे, या प्रवर्गामधली, या जातीमधली माणसं, या जात समूहामधली माणसं मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये कसे टिकतील? मुख्यमंत्री महोदय, शरदचंद्रजी पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, उद्धवजी ठाकरे साहेब, पृथ्वीराज बाबा चव्हाण, तुम्ही मला एकच सांगा, जर ओबीसीमध्ये 8.5 लाख मराठ्यांचं इन्क्लुजन झालं असेल, त्यांचा समावेश झाला असेल, तर एखाद्या गावाचा सरपंच तर एखादा कुंभार, एखादा नाभिक, एखादा सुतार, एखादा लोहार होईल का हो? एखाद्या शहराचा महापौर, एखाद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष,
या ज्यांना सामाजिकदृष्ट्या मागास म्हणून मंडल आयोगानं मान्यता दिली त्यांच्यामधला एखादा महापौर या महाराष्ट्रात दिसेल का? या प्रश्नाचं उत्तर विचारवंतांनी द्यावं, साहित्यिकांनी द्यावं, मुख्यमंत्र्यांनी द्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं. उठसुडारे एक भंपक माणूस ज्याला कायद्याची जाण नाही, ज्याला या महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेतल्या मागासवर्गीय लोकांच्या हक्क अधिकाराबद्दल कसल्याही प्रकारची चाड नाही, तो माणूस म्हणतो माझी पोरं माझी पोरं माझी पोरं. अरे इतरांची काही पोरं नाहीत का? तुझीच पोरं आहेत. काय बोलतोय हा नक्की? म्हणजे घटनातज्ञांना घटनेचं ह्याला काही मान्य नाही असं म्हणावं लागेल. हा हुकुमशाही आहे, याला कायदा मान्य नाही, याला लोकशाही मान्य नाही का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं विशेष करून फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडतायत. जर जरांगे मुंबईत उपोषणाला बसू द्या, त्याला शुभेच्छा आहेत. आम्ही या महाराष्ट्रामध्ये लॉंग मार्च काढू. आणि आज तो प्रेसमध्ये बोललाय की मंडल आयोग आम्ही चॅलेंज करू. अरे मंडल आयोग चॅलेंज जरांगे खोळपट माणसा, देशातला ओबीसी एक झाला ना तर तुला दिल्लीच्या वेशीवरच अडवतील. काय दम आहे तुझ्यात? गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. तोही तसाच आणि तुझे नेतेही तसेच. अरे गल्लीत भांडता गाववाड्यातल्या आलुत्या बलुत्या बरोबर. अरे दिल्लीचं तत्व तख्त जिंकायची भाषा ठेवा ना. दिल्लीत जाऊन शहा मोदींच्या पाया पडणारे, चरणाला झुकणारे तुम्ही, आणि तुम्ही इथल्या गावगाड्यातल्या ओबीसी बरोबर भांडताय. त्यांचं आरक्षण तुम्हाला पाहिजे. मला वाटतंय हा घटनात्मक द्रोह आहे. जर आता 29 ऑगस्टला जरांगे आमरण उपोषणाला बसले तर लक्ष्मण हाकेची काय भूमिका असणार आहे? लक्ष्मण हाके उपोषणाला बसणार नाही. लक्ष्मण हाके नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव खंडोबापासून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी आलुतेदार बलुतेदार गावगाड्यातल्या हर एक माणसाचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाला आम्ही नमस्कार करू. आणि तिथून ओबीसींच्या हक्क अधिकाराचा लॉंग मार्च, तो पायी असेल, तो मराठवाडा कव्हर करेल, मध्य महाराष्ट्र कव्हर करेल, खानदेश कव्हर करेल, कोकण कव्हर करेल आणि मुंबईला जाईल. आम्ही उपोषणाला बसणार नाही तर महाराष्ट्रातल्या ओबीसी मधल्या 400-450 जातीला एकत्र आणेल, त्यांच्यामध्ये एकी करेल आणि त्यांच्या हक्क अधिकारावरती त्यांना जागृत करायचा प्रयत्न करेल. आणि महाराष्ट्राचं तख्त आता मी याला देतो नाही तर त्याला देतो, ओबीसी सत्तेत जाण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. ओबीसीच्या न्याय हक्कासाठी खरं तर महाराष्ट्रातून आम्ही लॉंग मार्च करणार आहोत अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे.